सोशल मीडियावर गर्दी, आंदोलनात केवळ दर्दी. दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचा यलगार. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी मैदानात. चेहऱ्यावर कॉकरोचचे मास्क, एका हातात बाबासाहेबांचं पुस्तक आणि एका हातात देशाचा तिरंगा घेऊन दिल्लीच्या जंतर मंतरवर आज हजारो तरुणांची गर्दी झाली होती. तर दुसरीकडे हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके अमेरिकेतून भारतात आले आणि थेट जंतर मंतरवरील आपल्या पहिल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील तिथं उपस्थित होते. इस मुद्दे ने आप सबको छुआ, शिक्षा का, और आप लोगों ने उसी को चुना है शिक्षा के लिए. और आप एक तरह से मैं इसे प्रोटेस्ट नहीं कहूंगा, इसे मैं आग्रह कहूंगा. आग्रह करने हम जुटे हैं. आप जब तक रिजाइन नहीं करोगे तब तक हमारा मूवमेंट जारी रहेगा. इसके बाद हम ये मूवमेंट को देश भर में लेकर जाएंगे और ये मूवमेंट तब तक जारी रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते. और इसको हम देश भर में लेकर जाएंगे और हम फिर से एक बार दिल्ली में इकट्ठा होंगे. सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना उपरोधानं कॉकरोच संबोधल्यानंतर सोशल मीडियावर या पक्षाची स्थापना झाली आणि पाहता पाहता काही आठवड्यातच सत्ताधारी पक्षापेक्षाही जास्त फॉलोअर्स या कॉकरोच जनता पार्टीचे झाले. त्यात नीट पेपर फुटीनंतर देशातल्या तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष दिसल्यानंतर थेट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिल्यानंतर अण्णांच्या आंदोलनासारखं आंदोलन देशात उभं राहील अशी चर्चा राजकीय विश्वात सुरू झाली. मात्र सोशल मीडिया एवढा प्रतिसाद प्रत्यक्ष जंतर मंतर मैदानावरील पहिल्या आंदोलनात दिसून आलेला नाही. मात्र तरीही पोलिसांनी सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडलेली नव्हती. ठिकाणी युवकांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो या आंदोलनाला मिळालेला आपण पाहिलेला आहे. आणि युवकांच्या ज्या मागण्या आहेत की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात यावा, अशाही मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळतात. देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता, परीक्षांमधील पेपर फुटी आणि वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ या कॉकरोच जनता पक्षानं आता थेट रणशिंग फुंकलाय. पण खरी गोम इथंच आहे. सोशल मीडियावर डिजिटल लोकप्रियता पाहता सीजेपी आज रस्त्यावर किती लोक आणू शकते याची प्रत्यक्ष चाचणी परीक्षाच होती. आता दर शनिवारी आंदोलन करणार असल्याचं अभिजित दिपकेंनी जाहीर केलं. त्यामुळे आगामी काळात कॉकरोच जनता पार्टीला कसा प्रतिसाद मिळतो याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.